नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बायोमेडिकल कचऱ्याचा गंभीर प्रकार उघड. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून साठवून ठेवलेला जैविक बायोमेडिकल कचरा अखेर प्रशासनाने घाईघाईने बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व दबावामुळेच प्रशासनाला ही कारवाई करावी लागल्याचे स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 खोल्यांमध्ये 3 ते 4 महिन्यांपासून सडलेला, कुजलेला व दुर्गंधीयुक्त कचरा साठवून ठेवला होता. हा कचरा पाहता अक्षरशः विषारी ढिगाऱ्याचा भास होत होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा जैविक कचरा रुग्णांसाठी असलेल्या शासकीय स्वयंपाकघराच्या अगदी शेजारी साठवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णाच्या आरोग्याशी थेट खेळ झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे हॉस्पिटल प्रशासन, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. युनियनने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत सार्वजनिक आरोग्य धोक्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कडक कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे. हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख, मिरज. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.